अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण मागच्या फक्त 2 ते 3 दिवसांमध्येच 360 अंशामध्ये फिरल्याचं चित्र निर्माण झालंय आणि हे संपूर्ण राजकारण फिरतंय एकाच नावाभोवती। ते नाव म्हणजे संदीप भानुदास कोतकर, अहिल्यानगर शहराचे माजी महापौर। आता संदीप कोतकर अचानक चर्चेत येण्याचं कारण म्हणजे आगामी विधान परिषदेची निवडणूक। नगर जिल्ह्यातून स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदेवर एक आमदार निवडून जाणार आहे। पण या आमदारकीसाठी नगर जिल्ह्यात सर्वात जास्त रस्सीखेच सुरू आहे। अनेक दिग्गज नेते या आमदारकीसाठी सध्या इच्छुक आहेत। यात राज्याचे मंत्री आणि नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव आणि नगरचे माजी खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री आणि राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे, अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप, माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि इतर अनेक नेते इच्छुक आहेत। जर नीट पाहिलं तर राज्यात सर्वात जास्त इच्छुक नेते नगरच्या विधान परिषदेसाठीच आहेत। पण आता हे सर्व दिग्गज नेते मागे पडतायत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। कारण या आमदारकीसाठी आता संदीप कोतकर सुद्धा इच्छुक असल्याची माहिती समोर येते। एवढंच नाही तर संदीप कोतकर यांनी राज्यातील अनेक भाजप नेत्यांसोबत बैठका केल्याचं समोर आलंय आणि पडद्यामागून ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत ते आता एकदम निर्णायक टप्प्यावर आल्या आहेत। कारण या जागेसाठी स्वतः सुजय विखे आणि प्राजक्त तनपुरे इच्छुक आहेत। सुजय विखेंचा मागच्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला। शरद पवार गटाच्या निलेश लंकेंनी त्यांचा धक्कादायकरित्या पराभव केला। तेव्हापासून सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे त्यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी प्रयत्न करत आहेत। पण तेव्हापासून झालेल्या विधानसभा निवडणूक 2024, राज्यसभा निवडणूक, राहुरीची पोटनिवडणूक आणि नुकतीच झालेली विधान परिषद निवडणूक यापैकी कोणत्याच ठिकाणी सुजय विखेंना संधी मिळाली नाही। आता पुन्हा एकदा सुजय विखे आमदारकीसाठी इच्छुक आहेत। त्यांच्यासोबतच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे सुद्धा इच्छुक आहेत। प्राजक्त तनपुरे आता झालेल्या राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी इच्छुक होते, पण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांची मनधरणी केल्याचं बोललं जातं। ज्यामुळं प्राजक्त तनपुरेने पोटनिवडणुकीतून माघार घेतली आणि भाजप उमेदवार अक्षय कर्डिल यांना आतून मदत केल्याचं सांगितलं जातं। आता याच त्यागाचं फळ म्हणून त्यांना विधान परिषद हवी आहे। त्यांच्यासोबतच माजी आमदार चंद्रशेखर घुले सुद्धा इच्छुक आहेत। पण हे सर्वजण अचानक मागे पडलेत। अहिल्यानगरचे माजी महापौर संदीप कोतकर आमदारकीसाठी इच्छुक आहेत। त्यामुळं नगरच्या राजकारणात अचानकच एकदम मोठा ट्विस्ट आलाय। पण संदीप कोतकर हे भाजपकडून या जागेसाठी इच्छुक आहेत। पण मागच्या सलग 2 निवडणुकींमध्ये इथे राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आलाय। राष्ट्रवादीचे नगरचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील अरुण काका जगताप यांनी सलग 2 वेळा नगरची आमदारकी मिळवली होती। पण आता या जागेसाठी भाजप इच्छुक आहे। आता ही जागा नक्की राष्ट्रवादी सोडेल का? राष्ट्रवादीने जागा सोडल्यास भाजप नक्की कोणाला उमेदवारी देईल? संदीप कोतकरांना भाजप आमदारकी देईल का की सुजय विखे किंवा प्राजक्त तनपुरे यांच्यापैकी कोणाला उमेदवारी मिळेल? समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। या संपूर्ण राजकीय समीकरणाचा आणि ट्विस्टचा वेध घेण्यासाठी आपल्याला सर्वात आधी संदीप कोतकर आणि त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल। अहिल्यानगरच्या राजकारणात कोतकर पॅटर्न म्हणून ओळखला जाणारा कोतकर कुटुंबाचा केडगाव आणि अहिल्यानगर शहराच्या राजकारणावर अनेक दशकं एक छत्री अंमल राहिलेला आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ते अगदी शिवसेना आणि भाजप अशा वेगवेगळ्या राजकीय पक्षांसोबत जुळवून घेत या कुटुंबानं स्थानिक पातळीवर आपली सत्ता नेहमीच टिकवून ठेवलेली आहे। या संपूर्ण राजकीय आणि आर्थिक साम्राज्याचा पाया रचला होता तो संदीप कोतकर यांचे वडील आणि ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांनी। काँग्रेस पक्षातील त्यांचं वजन एवढं मोठं होतं की नगर शहर आणि ग्रामीण भागात कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोण निवडून येणार यात भानुदास कोतकर यांचा शब्द मैलाचा दगड मानला जायचा। भानुदास कोतकर यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र संदीप कोतकर यांनी हा राजकीय वारसा अत्यंत वेगानं पुढे नेला। अहमदनगर नगरपालिकेचं महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर संदीप कोतकर हे नगरचे पहिले आणि सर्वात तरुण महापौर बनले। त्यांनी वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी हे पद भूषवलं होतं। सुरुवातीला काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचं मोठं वजन होतं। याच काळात त्यांचे भाऊ सचिन कोतकर यांनी जिल्हा परिषदेत उपाध्यक्षपद आणि इतर महत्त्वाची पदे भूषवून ग्रामीण भागातील राजकारणावर पकड ठेवली। संदीप कोतकर यांच्या पत्नीनं अहमदनगर महापालिकेत उपमहापौर आणि नगरसेविका म्हणून काम पाहिलं। राजकीय क्षेत्रासोबतच कोतकर कुटुंबाची व्यावसायिक क्षेत्रात विशेषतः हॉटेल उद्योगात मोठी ओळख असून अहिल्यानगर आणि पुणे परिसरात प्रसिद्ध असलेल्या हॉटेल संदीपचे ते संचालक आहेत। परंतु 2008 मधील अशोक लांडे खून प्रकरण या कुटुंबासाठी सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरलं।
या खून प्रकरणात न्यायालयानं भानुदास कोतकर, संदीप कोतकर आणि सचिन कोतकर या तिघांनाही दोषी ठरवून थेट जन्मठेपेची शिक्षा सुनावली। त्यानंतर 2018 केडगाव महापालिका पोटनिवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या शिवसेनेच्या 2 नेत्यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातही कोतकर कुटुंबातील सदस्यांची नावे समोर आली होती, ज्यामुळं नगरचं राजकारण प्रचंड तापलं होतं। या कायदेशीर प्रकरणांमुळं त्यांना प्रदीर्घ काळ तुरुंगवास भोगावा लागला आणि अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी देखील त्यांना सहन करावी लागली। थेट निवडणूक लढवण्यावर कायदेशीर मर्यादा आल्या असल्या तरी जामिनावर बाहेर आल्यानंतर संदीप कोतकर आजही केडगाव आणि नगर शहराच्या राजकारणात पडद्यामागचे किंगमेकर म्हणून सक्रिय आहेत। आता 4 वर्षांपासून रिक्त असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद जागेसाठी अनेक दिग्गज इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली असताना संदीप कोतकर यांचं नाव अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत संदीप कोतकर यांची गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येत असून पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील मिळाल्यास कोतकर यांचा थेट भाजप प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या संपूर्ण घडामोडींमध्ये आणखी एक महत्त्वाचा धागा म्हणजे संदीप कोतकर यांचे असलेले राजकीय नेत्यांसोबत संबंध। अहिल्यानगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे संदीप कोतकरांचे साडू आहेत। तसेच नुकतेच रायपूरचे आमदार म्हणून निवडून आलेले अक्षय कडिले हे त्यांचे मेहुणे आहेत। पण असं असलं तरी या आमदारकीसाठी अनेक दिग्गज नेते इच्छुक आहेत। संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगतापसुद्धा या जागेसाठी इच्छुक आहेत। याचं सर्वात मोठं कारण म्हणजे 2010 पासून या जागेवर त्यांचे वडील अरुण काका जगताप हे सातत्याने निवडून येत आहेत। 2016ला राष्ट्रवादीने त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली होती। 2014ला संग्राम जगताप नगरचे आमदार म्हणून निवडून आले, पण तरीसुद्धा 2016ला अरुण जगताप यांना दुसऱ्यांदा संधी दिली होती। त्यामुळे या जागेसाठी राष्ट्रवादी आणि जगताप कुटुंबीय इच्छुक आहेत। तसेच माजी खासदार सुजय विखेसुद्धा आमदारकीसाठी इच्छुक आहेत, कारण मागच्या लोकसभेत त्यांचा पराभव झाला। तेव्हापासून सतत ते राजकीय पुनर्वसनासाठी प्रयत्न करत आहेत, पण अजूनही विखेंचं राजकीय पुनर्वसन झालेलं नाही। नुकत्याच झालेल्या विधान परिषदेत त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी विवेक कोल्हेंना विधान परिषद मिळाली, पण विखेंना अजूनही काहीच मिळालेलं नाही। त्यांच्यासोबतच प्राजक्त तनपुरेसुद्धा इच्छुक आहेत। राहुरीच्या पोटनिवडणुकीत भाजप पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर त्यांनी माघार घेतली होती, तेव्हापासून ते इच्छुक आहेत, पण अजूनही त्यांनी भाजपात प्रवेश केलेला नाही। त्यामुळं त्यांनाही संधी मिळेल का नाही याबाबत शंका आहे। आणि आता संदीप कोतकरसुद्धा इच्छुक असल्यानं या जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे। त्यामुळं अहिल्यानगरच्या राजकारणात पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत। राष्ट्रवादी ही जागा भाजपासाठी सोडणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जर जागा भाजपसाठी सुटली तर भाजप नक्की कोणाला संधी देणार याकडे संपूर्ण नगर जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? भाजप नक्की कोणाला आमदारकी देईल? संदीप कोतकर, सुजय विखे, प्राजक्त तनपुरे की सचिन जगताप? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। नशाच्या राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।